आत्ताचे 4.5 महिन्याखाली 1.5 फुटाच्या गावातनं एवढ्या मोठ्या नाशिक या सिटीत आलतो आणि तिथून डायरेक्ट मला आता मुंबई या सिटीत जावं लागणार आहे वाटलंच नव्हतं. मुंबईत येऊन नुसत्या रेल्वे आणि फिल्म बघून माझं डोकं चक्रून गेलं. तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते खरं आहे म्हणूनच मी म्हणतो आपलंच लय बरं आहे. सकाळच्या पहाटेच्या 5 वाजलेल्या आणि मोटर जरा कोटाना झालता की ओके केला, गाडी पार्किंग लावून लगेच डायरेक्ट आम्ही नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनवर आलो. तिथं आलो की बांगा करत आमची रेल्वे आलेली दिसली. रेल्वे आलो की पळत पळत त्या रेल्वेत बसलो. आता आप्पा म्हणलं इथूनच आपली सुरुवात आहे, पुढे तर आपल्याला मुंबईला जायचंय, कसं व्हायचं अवघड आहे. रेल्वेत पहिल्यांदा बसलेलो, सगळं अंग असं जुगू 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 व्हायचं, मरणाची फाटत होती राव. आता काय सांगावं, इकडे तिकडे बघूस तर मुंबई आली बी. मुंबईमध्ये खाली उतरलो, वरी बघतो काय अगं बाय 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 म्हणलं मरणाची गर्दी, कसं व्हायचं म्हणलं आप्पा. तिकीट काढलं आणि तिथून आपल्याला सांताक्रूजला जायचं होतं. तिथे कॉलेज होतं, त्या कॉलेज बी जायचं होतं. तिथं आलो, त्याच्या आईला इथल्या इष्टीवाल्याला विश्वासच नाही. आधी तिकीट काढते ती मग इष्टीत बसू देती. मस्तपैकी आपल्या युनिव्हर्सिटीवर आलो. तिथं झालं एक आपलं काम होतं डॉक्युमेंटचं. तिथं सगळं तिथलं दाना आपलं काम फिम आवरलं, डॉक्युमेंट फेकून भरल्या. आता डायरेक्ट म्हणलं आपल्याला घराकडे जायचं. काही मुंबई युनिव्हर्सिटीचं बोर्ड, 1 नंबर टॉपची युनिव्हर्सिटी. मस्तपैकी कॉलेजच्या बाहेर आलो आणि डायरेक्ट रेल्वे पकडली आणि डायरेक्ट दादरला. लय कुठं जात बसायचं नाही, कारण संध्याकाळचं रिझर्वेशन आम्ही केलं. आता टाइम नव्हता म्हणून आम्हाला डायरेक्ट इथून नाशिकला जायचं होतं. आता रिझर्वेशनचं केलं नसतं तर आम्ही डायरेक्ट लय मुंबई फिरला असतो. कारण आधीच आमचं तिकीट काढलेलं, त्यामुळे लगेच महागारी फिरलो. आलं की बुकाला लागलेल्या, बुका पाहिला ताव मारला, जेवण फिवण केलं, पद्धतशीर वरता वडत वडलं. आता व्हिडिओ बघितल्याबद्दल मंडळ आपला आभार आहे. मग जाताना एवढं नक्की फॉलो करून टाका, लावा मग ताकद.